तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9.36% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महसूल वर्षांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? महसूल वर्षांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर ते पणजी फोंडा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहेत? खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, उजनी हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? उजनी हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पवना पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अलिबाग रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत ग्रंथी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढलेली आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लाल रक्तपेशी खालीलपैकी किती दिवस जगतात? लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाल रक्तपेशी 120 दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमोनिया वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 के जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गाढवी आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? गाढवी आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यातील आपला शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी अव्यय असेल. प्रश्न क्रमांक 26 दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दादरा नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिल्वासा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उटी हे भारतामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे भारतामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? चार मिनार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रिअर लेफ्टनंट हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी रिअर लेफ्टनंट हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सी डी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39, मुंबई येथे देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते? भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते असते? नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते पद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲडमिरल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, देशामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, भारताची कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? भारताची कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 5, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटियाडो धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मारिया गोंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जेम्स चॅडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गोबर गॅस संयंत्र यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अणूच्या केंद्रकात इलेक्ट्रॉन नसतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अलंकार मीमांसा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? अलंकार मीमांसा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 PDF आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. PDFचं आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता असतो? सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लेझर प्रिंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हवाई उड्डाण शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एरोनॉटिक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सदन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये आपला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 उखळ पांढरे होणे आपल्याला वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे म्हणजेच आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उखळ पांढरे होणे म्हणजेच पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्तुती या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. स्तुती या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निंदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 200 रुपयांना छत्री आहे. आपल्या या ठिकाणी आधुनिक शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे. डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीणा गवाणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्वाचीन वली या प्रकारचा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुंबई हे बेट ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंदन म्हणून मिळाले होते. मुंबई हे बेट ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंदान म्हणून मिळाले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीजाकडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल.